नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक संजय कुमारजी गायकवाड. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पाहता सुरत ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज, नांदेड CM न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संबंध देशभर अगदी हर्ष उल्हासात संपन्न. आज 14 एप्रिल क्रांतीसूर्य भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संबंध देशात अगदी हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य माननीय अशोकरावजी चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष माननीय अमरनाथ राजूरकर यांच्यासह शिक्षण, महिला व बालकल्याण उपसभापती नगरसेविका सौ निरंजना राजू लांडगे सकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सिडको हाडको परिसरातील प्रबुद्ध बुद्ध विहार, जेतवन बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पार्क, सम्राट बुद्ध विहार, P1 हाडको बुद्ध विहार, वागाळा कनिष्क नगरी या ठिकाणी शिक्षण, महिला व बालकल्याण उपसभापती नगरसेविका सौ निरंजना राजू लांडगे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण, महिला व बालकल्याण उपसभापती नगरसेविका सौ निरंजना राजू लांडगे, सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे यांच्यासह प्राध्यापक एकनाथ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव इंगळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम देव कांबळे सह आदी मान्यवर उपासक उपासिका उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षण, महिला व बालकल्याण उपसभापती नगरसेविका सौ निरंजना लांडगे यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे सह कनिष्क नगरीचे पदाधिकारी अध्यक्ष बोलताना म्हणाले, कनिष्क नगरी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि त्यानिमित्तच आजच्या नवनिर्वाचित नगरसेविका निरंजनाताई राजू लांडगे यांच्या शुभ हस्ते कनिष्क नगरीचा प्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम येथे संपन्न झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे कनिष्क नगरीच्या काही समस्या मी त्यांच्या समक्ष ठेवू इच्छिते. इथे काही बऱ्याच अडचणी आहेत. त्यापैकी गृहनिर्माण संस्थेमध्ये जे लहान लेकरांसाठी मोठ्यांसाठी व्यायामशाळा आहेत त्यांची मंजुरी करून द्यावी. त्याचप्रमाणे विहार, बुद्ध विहाराची एक जागा आहे, त्याचप्रमाणे वाचनालय आहे. तर या सर्व प्रलंबित ज्या काही समस्या आहेत त्यांनी पूर्ण करून द्याव्यात. हे आमच्या कनिष्क नगरी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सर्व नागरिकांकडून मी विनंती करते की त्यांनी ह्या आमच्या सगळ्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या. आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या निमित्ताने ह्या सर्व समाजातील जे काही उच्च पदावर त्यांच्याच आशीर्वादाने आपण बसलेले आहोत, तर प्रत्येकाने जे काही तळागाळातील लोक आहेत त्यांना जे थोडेसे वर गेलेले आहेत त्यांनी मदत करून वर जर आणलं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होईल असं मला वाटतं. आज या ठिकाणी कनिष्क नगरी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्याचा जो मान दिला, सर्वप्रथम मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण या ठिकाणी आजच्या या क्षणी आम्हाला बोलून आपण सन्मानाने या ठिकाणी माझी पत्नी नांदेड वाघा महानगरपालिकेची शिक्षण, महिला व बालकल्याण उपसभापती निरंजना राजू लांडगे यांच्या हस्ते व माझ्या समवेत आलेले प्राध्यापक एकनाथ वाघमारे, व्यंकटरावजी इंगळे, शुभम कांबळे या सर्वांना या ठिकाणी आपण मान सन्मान दिलात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले या ठिकाणी आभार मानतो. आणि या कनिष्क नगरीच्या संस्थापकीय अध्यक्ष दयानंदरावजी जोंधळे, या कनिष्क नगरीच्या अध्यक्ष आमच्या भगिनी लांडगेताई, त्याचबरोबर पंडितताई या सर्वांनी या ठिकाणी जे काही मागण्या केल्यात की बाबा या कनिष्क नगरीमध्ये विकासाच्या माध्यमातून जे काही कामं करायची प्रलंबित राहिलेली आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी आज कटिबद्ध आणि शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये माझ्यासोबत या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मताधिकाने निवडून आलेले आमचे बंधू संजयजी घोगरे, त्यानंतर दुसरे नगरसेवक आदरणीय वैजनाथरावजी देशमुख, नगरसेवक तिसऱ्या नगरसेविका आदरणीय सुवर्णा सतीश बसवते, आमच्या मोठ्या बहिणी मंगलाताई गजानन देशमुख आणि
निरंजना राजू लांडगे ह्या 5ही नगरसेवकांच्या वतीनं मी आज या ठिकाणी हा शब्द देतो की तुमच्या विकास कामासाठी आम्ही 100% पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे पूर्ण करू असा मी या ठिकाणी शब्द देतो. सन्माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे नेते, लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, नांदेड वाघाळा महानगरपालिका ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडल्या त्या महानगर अध्यक्ष आदरणीय अमर राजूरकर, हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आम्हाला विकासाचे काम करण्यासाठी नेहमी मदत करते. त्यांच्याच जीवावर या ठिकाणी त्यांच्या विश्वासावर आम्ही विश्वास ठेवून मी तुम्हाला आजच्या 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने हा शब्द देतो. येणाऱ्या काळामध्ये आपले कामं 100% होतील आणि कोणतं जरी काम असेल तर आम्ही त्या कामासाठी बिलकुल कटिबद्ध राहू असा परत एकदा शब्द देतो. उपस्थित सर्वांना, माझ्या मायमावल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.